हॅलो एव्हरीवन, वेलकम बॅक टू न्यू ब्लॉग. मागची सिनरी चांगली दिसत होती म्हणून थोडा वेगळा अँगल सेट केलेला आहे. आणि जरी की मी तुम्हाला फ्रेममध्ये ॲडजस्ट होताना दिसत असेल, बट तसं नाही आहे. मी जर माझे पाय सरळ केले तर मी एवढा जातो आहे. बट जरी की फ्रेम चांगली दिसायला पाहिजे म्हणून मला थोडं स्प्रेड व्हायला लागतं आहे. आणि स्वागत आहे तुमच्या एका नवीन ब्लॉगमध्ये. आज आहे सॅटर्डे. आतापर्यंत आम्ही काय केलं वगैरे ते तुम्ही मागच्या ब्लॉगमध्ये बघितलंच असेल. बट असंच माझी झोप वगैरे झाल्यानंतर कॅम्पमध्ये जाण्याचा प्लॅन थोडा पोस्टपोन केला. आणि म्हटलं आता पण आहे, झाली होती इच्छा, बोललं गेलं होतं माझ्याकडनं, तर ते व्हायला पाहिजे म्हणून बाहेर निघतो आहे. कुठं जाऊ काय जाऊ अजून काहीच ठरलं नाही, कारण आमचा जो ग्रुप होता तो गेला उज्जैन ट्रिपला. कोणी बाहेर दुसरं भेटणारं नाही आहे. त्याच्यामुळे आता आम्हाला आमचंच ठरवायचं आहे की आज या दिवसामध्ये स्पेशल काय करायचं आहे आपल्यासाठी, जेणेकरून आपला विकेंड असा चांगला स्पेंड होईल. कारण ही एक वेगळी गोष्ट आहे. विकेंड घरामध्ये निघाला ना खूप कंटाळवाणा वाटतो. त्याच्यामुळे विकेंडला बाहेर पडणं ही प्रथा जी आहे शहरी जीवनामध्ये ती खूप महत्त्वाची आहे. आणि त्याच्यामुळेच आम्ही बाहेर निघतो, म्हणजे मनाची थोडी शांती भेटेल आम्हाला. हा घातलेला टॉप अर्चूला मी घ्यायला लावला होता जबरदस्ती, जेव्हा मी तिच्यासोबत शॉपिंगला जातो. म्हणजे तसं तर नेहमीच जातो, बट ज्या वेळेस गेलो होतो त्यावेळेस म्हणजे तो दिवस आठवत नाही आहे मला की कधी. बट ही नाही बोलत होती, मी हिला बोललो होतो की तू घे. मी जबरदस्ती घ्यायला लावला होता, कारण मला माहिती होतं हिच्यावरती छान दिसेल. तसं तुम्हाला डिस्क्लेमर देतो, अर्चूचे सगळे टॉप माझ्या आवडतीचे असतात. म्हणजे तिला माझ्या चॉईसवरती खूप भरोसा आहे, त्याच्यामुळे ती प्रत्येक वेळेस मलाच घेऊन जाते शॉपिंग करताना. बट असो, तो मुद्दा वेगळा. ही नाही बोलत होती कारण तो टॉप तिला वाटत होता की लूज होईल. मी बोलत होतो तू घे, हा खूप चांगला तुझ्यावरती दिसेल, तू नंतर त्याला फिटिंग करून घे. हा, मग त्याच्यानंतर घेतला आणि त्याला थोडंसं पैकी ह्या कबडमध्ये 1 वर्ष त्याला ठेवला. मग त्याला काय माहिती त्याच्यामध्ये काय परिवर्तन झालं, आणि परिवर्तन झालं आणि तो लहान झाला आणि आज ती घालते. असले काही परिवर्तन होत नसतात. आता नाशिक गेलं तर बोल ते करावं लागतं. नाशिकला मी गेल्यानंतर भाग्यश्रीकडनं अल्टर करून घेतला आणि त्याच्यासाठी पूर्ण टॉप उसवून, म्हणजे इलास्टिक त्याचा पूर्ण तिने हे केलं, म्हणजे इन शॉर्ट नवा स्टॉप तयार केला माझ्या साईडचा. आणि आज तो आणि छान दिसते की नाही ते तुम्ही कमेंट करून सांगू शकता, कारण ही माझी चॉईस आहे. अर्चू नाही, ही माझी चॉईस आहे असंच ना म्हणते ना. फक्त टॉप बद्दल घेऊ शकतात. नाही, चॉईस चांगली, हे फक्त टॉप बद्दल मी वक्तव्य केलेलं आहे. माणसाबद्दल बोलते. आज एकदम वाटतंय की दोघं आपण रेडी होऊन निघालोय. नाही तर माझे केस सेट नसतात, त्याच्यानंतर टी शर्ट्स वगैरे आपले ते खूप रिपिटेटिव्ह. आणि आज जरा विकेंडचा फील येत आहे. पण तुला तुझ्या चॉईसने भेटलाय ना घाला, म्हणजे आवडतंय ना. नाही तसं नाही, तसं नाही बोलत आहे मी, की एक असं एक फील येतोय की आपण चाललोय, क्वालिटी टाइम स्पेंड होणार आहे याचा, असा एक फील येतोय. असं माझं म्हणणं होतं. झाला आज 4 व्हीलर नाही आणली. किरणचं चालू होतं की 4 व्हीलर घेऊ, म्हटलं नको 2 व्हीलर घेऊ. आणि माझ्या तसं लक्षातही नव्हतं की आज सॅटर्डे संडे. आमचा पहिला स्टॉप घेतलेला आहे तो टेस्ट स्टॉप इंदोरला. कारण जसं घराच्या बाहेर पडलो तसं दोघांना वाटलं भूक लागली, त्याच्यामुळे आलू टिक्की घेतली. आता इथून थोडं हलका फक्त टच देतोय पोटाला, थोडा सपोर्ट. जोपर्यंत घरात होतो तोपर्यंत भूक नव्हती, बट घराच्या बाहेर पडल्यावर भूक लागली. म्हणजे ती क्रेविंग असते, क्रेविंग जी की पूर्ण करायला लागते, नाही तर मग डोकं दुखतं बायकोचं, आणि मग बायको आपलं डोकं दुखवतं. अर्चू बोलते हे ज्ञान पदार्थ तू लोकांना. बोलायचा उद्देश हा होता की जेव्हा बायकोला भूक लागते तेव्हा लगेच हॉटेल शोधा, नाही तर तिची बायको बोललीच नाही की भूक लागली. नाही, मी त्यांच्यासाठी सांगतोय रे, माझ्या एक्सपिरियन्सवरून. जेव्हा भूक लागते तेव्हा काहीतरी खायला लगेच द्या, नाही तर चिडचिड होते, मग तिचं डोकं दुखते आणि मग ती आपलं डोकं दुखवते. डिस्क्लेमर फ्युचर जनरेशन म्हणजे जी येणारी मॅरिड लाईफवाली त्यांना. तिथून आम्ही डायरेक्ट आता मॉलमध्ये आलोय. बट असं वाटते येऊन चुकी झाली. नेहमीप्रमाणे हा वर्ड असतो आमचा मॉलमध्ये आल्यानंतर चुकी झाली, कारण एवढी गर्दी आहे ना, एवढी गर्दी म्हणजे 2 व्हीलर लावायलाच मला कमीत कमी 10 मिनटं गेले, पार्किंगचं तिकीट काढल्यानंतर पण. कारण सॅटर्डे म्हटल्यावर सगळे येणार, जसे आम्ही आलो. अर्चू नाही बोलत होते की नको आपण मॉलमध्ये. म्हटलं चल बरेच दिवस झाले नाही झालंय, म्हणजे माझं थोडंसं टी शर्ट वगैरे बघून घेऊ. म्हटलं कॅम्पला जर इथं भेटलं तर कॅम्पला जायची गरज नाही. इकडे मस्त IPLची स्क्रीनिंग चालू आहे, बट इथं ज्या पण लेडीज बसलेल्या आहेत खाली ना, त्यांना सल्यूट आहे की त्या एवढ्या शिद्दतमध्ये मॅच बघतायत. आणि एक आमची बायको आहे जी हात सोडत नाही आहे माझा, मॅच नको बघायला म्हणून. मग जाऊ का मी मॅच बघायला? असं म्हणते जा, असं बोलते जा.
कधी कधी काय होतं ना, आपण म्हणजे जसं मी बोलतोय आम्हाला आता चांगला टाइम स्पेंड करू, पण घराच्या बाहेर पडल्यानंतर येणारा पहिला प्रश्न करायचं काय. जसं घरी असतो तसं जेवायला काय बनवायचं तो प्रश्न येतो, तसं घराच्या बाहेर पड. इच्छा तर खूप होतं तुमची की घराच्या बाहेर पडा, काहीतरी नवीन गोष्टी करा, पण घराच्या बाहेर पडल्यानंतर येणारा प्रश्न तोच, करायचं काय. त्याच्यामुळे आता तुला प्रश्न विचारतो. घरातच बसायचं आणि घरातच क्वालिटी टाइम स्पेंड होतो. मॉलमध्ये कोण क्वालिटी टाइम स्पेंड करतो? मॉलमध्ये मी क्वालिटी टाइम स्पेंड करायला नव्हतं आलं, म्हटलं चल थोडंसं जाऊन येऊ, थोडंसं आहे टाईम अजून 7:30 पावणे 8च झाले होते, त्याच्यामुळे म्हटलं चल जाऊन. आणि इथं आल्यानंतर आता लिफ्टची वाट बघतोय. अर्चू तर निघाली, याच्यातून मी निघेल का बघू. सरळ सरळ निघतो का? अडकलं. घे घे. अडकलो मी, लिटरली अडकलो. अर्चू निघून गेली डायरेक्ट. अर्चू सरळ निघाली, मी डायरेक्ट अडकून पडलो. चला या मसल का पावर आहे रे? मसल आणि फॅट का. आपल्या सगळ्या गोष्टी झाल्या, बट एका गोष्टीचं उत्तर तू अजून पण दिलं नाही की करायचं काय. त्याच्यामुळे एक गोष्टीचं उत्तर दे, घरी चला. मूड थोडा खराब झाला आहे, त्याचं एक रिझन आहे जे मी तुम्हाला ब्लॉगमध्ये नाही सांगू शकत. बट काय आता तिचा स्वभाव येतो, मी काही करू शकत नाही. हो. अशा प्रकारे बाहेर चांगल्या प्रकारात डिनर करून आम्ही परत आलो आहे आणि घरी जायच्या आधी आम्ही आमच्या सोसायटीच्या गार्डनमध्ये बसलेलो आहे. बट जाण्याच्या आधी एक प्रश्न जो आला की क्वालिटी टाईम म्हणजे आता नेमका क्वालिटी टाईमची डेफिनेशन तुमच्या आयुष्यामध्ये काय तुम्ही कमेंटमध्ये नक्की सांगू शकतात. कारण आमच्या साईडला काय झालं आहे ना की क्वालिटी टाईम म्हणजे आता कसं आहे त्याला एक्सप्लेन कसं करू मी, की कुठेतरी गेलो चांगला एक क्वालिटी वर्ड आलाच परत क्वालिटी, एक चांगला टाईम स्पेंड केला आणि जरा भारी वाटलं आपल्याला. तशाप्रमाणे तर आम्हाला बाहेर निघाल्यावर मी आमच्यात पण जो टाईम स्पेंड करतो ना तो मला चांगला वाटतो. जसं अर्चूचं मला माहीत नाही, मी हॉनेस्टली सांगतोय, ती बोलेल त्याच्यावरती. बट याच्यावरून एक असं दिसून येते की क्वालिटी टाईमची डेफिनेशन काय असायला पाहिजे ते तुम्ही कमेंटमध्ये सांगू शकतात. आणि अर्चू त्याच्यावर तिचं मत व्यक्त करणार आहे. क्वालिटी टाईमची डेफिनेशन ना असं कुठं तरी जाऊनच मग स्पेंड केलं पाहिजे असं नाही. घरात पण तो माहोल म्हणजे काय एकमेकांना टाईम देणं आणि काय म्हणतो आपण जे असं नाही का मोकळं नाही बोलू शकत किंवा काही डिस्कस करायचं आहे किंवा काही मन मोकळं करायचं त्या गप्पा मारता म्हणजे बिनधास्त बोलता आलं पाहिजे. तो मग टाईम कुठेही करू शकतो, असं नाही की एखाद्या ठिकाणीच जायला पाहिजे. त्याच्यासाठी घरातही होऊ शकतो आणि बाहेरही होऊ शकतो, असं काही नाही. मग जसं कधी कधी मूड नसतं, जसं कॅम्पिंगला गेल्यावर थोडं चेंज वाटतो तेव्हा कधी कधी तसंच वाटतं. कधी कधी घरात नाही का कॉझी आलं थोडंसं रुक जाओ, एकदम शताब्दी एक्सप्रेस द्यायची जशी चालू झाली तशी सुसाटच डायरेक्ट. अरे म्हणजे मी माझ्या फिलिंग्स एक्सप्रेस करते की मला पण असं काही स्पेसिफिक क्वालिटी टाईमची डेफिनेशन नाही, पण जिथे की आपलं आहे ना एकमेकांना टाईम देता येईल चांगला आणि तो वर्थ राहील, तो म्हणजे क्वालिटी टाईम समजा. आणि याच्यावरून जे निघून येते ना तेव्हा बायको बोलते ना तेव्हा गपचूप ऐकून घ्यायचं. आता याला मी काही बोललो असतं ना तिकडनं 2 गोष्टी ऐकायला आल्या असत्या. त्याच्यामुळे नाही मी हे बघ, तू तुझ्याप्रमाणे काही गोष्टी सांगत जा, मी माझ्याप्रमाणे मुलांना थोडंसं एक मॅरेज लाईफ कपल लाईफ टिप्स मी माझ्याकडनं देत राहील. त्याच्यामुळे जेव्हा हे बोलतात ना तेव्हा फक्त ऐकून घ्यायचं. कधी आपल्यात पण तो क्वालिटी टाईम गरजेचं असतं, कधी कधी फ्रेंडसोबत, कधी कधी फॅमिलीसोबत असं पण असतं गरजेचं, जो की आपण नेहमी आता फॅमिलीसोबत केला. नाशिकला गेलो, आई होतं त्यांच्याबरोबर केला, त्याच्यानंतर आता प्राचीन त्यांना भेटतो, सायलीला भेटतो, दुनियाला भेटतो आणि आता आज आपण आपला केला. दिवसाला सुरुवात झाली आहे आणि आज आहे होळीचा दिवस, त्याच्यामुळे घरामध्ये थोडी साफसफाई चालू आहे. अर्चूने झाडू मारला आहे आणि मला पोछा मारायची जबाबदारी आहे आज, कारण तिला माझ्याकडनं थोडी मदत होईल, तिला पण थोडं बरं नाही आहे. सो पोछा मारायची जबाबदारी आता आपण घेऊ आणि ती पूर्ण करू. तसं तर काल मारायचा होता बट घरामध्ये पेंटर येणार होता, थोडंसं पेंटिंगचं काम. ॲक्च्युली भिंतींना क्रॅक्स आलेले आहे आणि मेंटेनन्स चालू आहे बिल्डिंगचं, कारण बिल्डिंग अजून हँडओव्हर झाली नाही, त्याच्यामुळे हे सगळं बिल्डरच्या याच्यामध्ये येतं. आणि जसं आपण सांगतो त्याप्रमाणे पेंटर येऊन किंवा जे पण आहे या रिलेटेड माणसं ते येऊन कामं करतात. त्याच्यामुळे म्हटलं तो आला की तो ते कलरचं काम करेल आणि ती घाण पडेल, म्हणून म्हटलं थांब त्याचं काम होऊ दे मग मी पोछा मारतो. असं करत करत 2 दिवस झाले बट तो आला नाही आणि मला वाटत नाही की अजून तो 3-4 दिवस 5 दिवस 6 दिवस येईल. सो आज सण असल्यामुळे आज ते काम आपण पूर्ण करू. आज होळी येतं, होळीच्या सर्वांना खूप खूप शुभेच्छा. आणि संध्याकाळी जरा जास्त बेत असणार आहे, म्हणजे पुरणपोळी असणार आहे, त्याच्यामुळे म्हटलं की सकाळी थोडंसं आवरतं घेऊ त्याच्यामुळे. आणि सोबतच सण येतात, थोडं फास्टिंग पण होऊन जाईल. पण फास्टिंग म्हटलं का आपण
एक पदार्थ नाही खात, पुष्कळ पदार्थ खातो. म्हणजे ते उपवास नसतो ऍक्च्युली, पोटाला आपल्या सजात असते. आणि तसंच आमच्या बरोबर झालंय. आम्ही ठरवलं की आज साबुदाणा खिचडी करायची, पण रताळे पण आणलेले, त्याच्यामुळे मग एकी साईडला रताळे गेले, एका साईडला खिचडी होते साबुदाणा, आणि इकडे दही वाटीत काढले. म्हणजे आजचं प्रॉपर जेवण होणार आहे उपवासाचं. पण त्यात एक किस्सा झालाय की किरणने भूक लागली होती त्याच्यामुळे चिवडा खाल्ला, तर माझा प्रॉपर फास्ट होईल. पण